नमस्कार, मी स्नेहल. मी नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असते आणि ज्या रेसिपी तुम्हाला खूप उपयोगी पडत असतील अशा या रेसिपीज असतात. तशीच आजसुद्धा आपण कोकणी पद्धतीची व्हेज फिश करी बघणार आहोत आणि ही व्हेज फिश करी अगदी नॉनव्हेजसारखीच चवीला होते. आता त्यासाठी आपल्याला केळी लागतील आणि इथे आपण कच्ची केळी घ्यायची. आता माझ्याकडे ही सोनकेळं होती म्हणून ही छोटी दिसत आहेत. जर तुमच्याकडे अशी मोठी केळं असतील ना तरी चालेल. आता ही आमच्या बागेमधलीच सोनकेळं आहेत त्यामुळे ती छोटी आहेत. ते कच्चं केळं घ्यायचं, ते असं सोलून घ्यायचं आणि त्याचे असे माशाच्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि मध्ये असं मी एक होल केलं आहे. म्हणजे ते जसं माशाच्या तुकड्यांना जसं होल असतं ना अगदी तसं वाटतं. हे असं करून घ्यायचं. प्रत्येक तुकड्याला तुम्ही असं करून घेतलं तरी चालेल आणि जरी नाही केलं तरी चालेल. पण ही जी आपण फिश करी बघणार आहोत ना तिची जी चव आहे ना ती अगदी कोकणी पद्धतीची फिश करीसारखीच चव लागते. त्यामुळे खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता ते आपण केळी आहेत ती सर्व धुवून घेतलेली आहेत. केळी कापल्यानंतर पाण्यातच ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही. आता इथे आपण आलं लसूणची पेस्ट घेतले आणि आपण फिश करी बनवतोय त्यामुळे आलं लसूण हे पाहिजेच. आलं लसूणची पेस्ट घेतली, थोडीशी हळद, तिखट मसाला आणि गरम मसाला आणि मीठ टाकून हे मस्त त्याला कोट करून घ्यायचं आहे. या केळ्यांना असं सर्व एक केळ्याला चोळून घ्यायचं आहे आणि एवढी सुंदर अशी अप्रतिम अशी ही रेसिपी होते. जर तुम्ही कोणाला दिली ना तर कोणी ओळखणारच नाही आहे व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. ते सर्व म्हणतील नॉनव्हेजचीच रेसिपी आहे. आता इथे जी आपण पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जी केळं आपण मसाला कोट करून घेतला आहे ना ती केळी याच्यामध्ये सोडून द्यायची आणि ही आपल्याला फ्राय करून द्यायची. म्हणजे जशी मच्छी आपण फ्राय करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपण ही फ्राय करून घ्यायची. म्हणजे ही अगदी सुंदर अशी ही आपली रेसिपी तयार होते. अजून पुढे मी काय काय करते, काय काय साहित्य घेतले हे पूर्ण तुम्ही बघा. आता हे असं आपल्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचीत आपल्याला. जशी आपण मच्छी फ्राय करतो ना सेम अगदी तसंच. आता इथे आपण कोकणी पद्धतीची फिश करी बनवतोय त्यामुळे इथे ओलं खोबरं हे आपल्याला पाहिजेच. ओलं खोबरं घेतलंय, एक कांदा घेतलाय, थोडासा मोठाच कापून घेतलाय, 2 ते 3 बेडगी मिरची घेतले, एक टॅमॅटो घेतलाय आणि लसूण, आलं. आता फिश करी म्हटल्यावर लसूण हा थोडा जास्तच पाहिजे असं त्यांचं वाटण करून घेतलंय. आता ही आपली केळी जी आहेत ती मस्त अशी फ्राय झालेली आहेत. आता हे आपण काढून घेऊ एका डिशमध्ये आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता मस्तपैकी आपली फिश करी बनवणार. म्हणजे इथे आपली जास्त भांडीसुद्धा निघणार नाही. आता मस्त त्याच तेलामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि आपण आता फिश करी बनवायला सुरुवात करू. अगदी ही रेसिपी आहे ना ही तुम्ही पाहुणे आल्यावर जरी केली ना तरी पण हॉटेलसारखी अशी रेसिपी तयार होते. थोडीशी हळद टाकलंय, तिखट मसाला आणि 1 चमचा कलरचा म्हणजे बेडगी मिरचीचा जो मसाला असतो काश्मीरी मिरची पावडरचा तो टाकलेला आहे. एक अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. गॅस हा स्लो आहे पण हे चांगलं असं मस्त तेलामध्ये परतून घेतलंय आणि आता जे आपण वाटण करून घेतलंय ना ते वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. मस्त असं वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे. अगदी खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते. हॉटेलसारखी कोकणी पद्धतीची ही रेसिपी एवढी चवीला अप्रतिम अशी याची चव तयार होते की खूपच सुंदर. आता हे चांगलं असं तेल सुटलंय तर आता यामध्ये आपण मीठ टाकूया. म्हणजे मीठ टाकल्यावर जे वाटण आहे आपलं ते आणखीन असं खरपूस असं होऊन जाईल आणि त्याला थोडा वेळ आपण झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवू आणि एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते.
आता अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कमेंट वाचायला खूप आवडतात. आता हे बघा, आपल्या वाटणाला तेल सुटत आलेलं आहे. आता जे आपण केळी फ्राय करून घेतलीत ना, ती आपली केळी आपण ह्याच्यामध्ये टाकायची आणि जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं वाटण आहे, म्हणजे ते धुवून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. आणि तुम्हाला इथे किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार हे तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. फक्त पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड करा. गरम पाण्याने भाजीची चव आहे ना ती मस्त टिकून राहते. आणि इथे आपली आता याच्यावर परत आपण थोडंसं झाकण ठेवू आणि मस्त आपली व्हेज फिश करी इथे तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. ही जी करी आहे ना तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.